श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 20 नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या. कार्तिक अमावस्या ही कार्तिक महिन्यामध्ये येत असते आणि म्हणूनच तिला कार्तिक अमावस्या, दर्श अमावस्या असं म्हटलं जातं. तर ही जी अमावस्या आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर कार्तिक अमावस्या जी आहे तर ती उद्या आलेली आहे. ही अमावस्याची सुरुवात जी आहे तर तिची सुरुवात बुधवारी म्हणजेच आज सकाळी 9:31 होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती 20 नोव्हेंबरला उद्या गुरुवारी होणार आहे. उद्या गुरुवारी दुपारी 12:16 ह्याची समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार ही जी अमावस्या आहे तर ती गुरुवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. कार्तिक अमावस्येला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी विशेष स्नान, दान आणि प्रार्थना केली जातात. हा दिवस केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून घरात सुख, शांती आणि समृद्धी आणणारा मानला जातो. कार्तिक अमावस्येला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी विशेष शुभ मानले जाते. आध्यात्मिक फायदे म्हणजेच मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर तुळशी आणि गायत्री मंत्राचा जप केल्याने आर्थिक फायदे मिळतात, म्हणजे संपत्तीत वाढ होते. तर पहा, या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा देखील केली जाते. म्हणजेच आपले पूर्वज जे आहेत तर त्यांच्यासाठी पिंडदान, श्राद्ध, तर्पण यासारख्या गोष्टी देखील केल्या जातात. कारण या अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वी तलावरती येत असतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि पूर्वज यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती सकाळीच उठल्याबरोबर ही एक वस्तू आपल्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर ही एक वस्तू उंबरठ्यावरती जर ठेवली तर घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल, घरात सोन्यासारखे दिवस यायला लागतील, असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. उद्या सकाळी अगदी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, कार्तिक अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्या घराचा उंबरठा हा आपलं सर्वस्व असतो आणि आपल्या घराचा उंबरठा हा घरामध्ये अनेक गोष्टी ज्या उंबरठ्यामधूनच आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करत असतात. म्हणजेच या लक्ष्मी माता आपल्या घरात तिथूनच प्रवेश करते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी देखील तिथून प्रवेश करते, नकारात्मकता प्रवेश करते. तर पहा, आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जावी, बाहेरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो वाईट गोष्टींना घराच्या बाहेर रोखून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच आपल्या विशिष्ट तिथी ज्या असतात या तिथींना घराच्या बाहेरच आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतात, जेणेकरून ज्या वाईट शक्ती आहेत तर त्या घराच्या बाहेर रोखल्या जातील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही संकट, विघ्न, अडचणी, नकारात्मकता ही प्रवेश करत नाही. ज्या घरातली स्त्री कार्तिक अमावस्येला हा उपाय करते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा नेहमी बाहेरच जात असेल, घरामध्ये टिकून राहत नसेल, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल,
तिथे तुम्ही 100 रुपये कमवता आणि तुमचे 200 रुपये खर्च होत असतील तर तुम्हाला हा उपाय उद्या अमावस्येला अवश्य करायचा आहे. कारण हा उपाय जो आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, सतत भांडणे होत असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील, घरातील इतर सदस्यांची भांडणं होत असतील, घरामध्ये एकोपा राहिलेला नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही आहे, पतीची प्रगती होत नाही आहे, अशा बऱ्याच समस्या तुमच्या घरामध्ये जर जाणवत असतील, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी होत नसेल, म्हणजेच आपला जो काही उद्योग व्यवसाय असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ती फळदायी ठरत नसेल, म्हणजे त्यामध्ये आपल्याला यश येत नसेल, कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण करायला गेलो की त्यामध्ये नेहमी अपयश येत असेल, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचे खूप सारे फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील. एकदा उपाय करून पहा. उपाय केल्याशिवाय त्या गोष्टीचा फायदा आपल्याला जाणवत नाही. आणि उपाय करताना ना अगदी श्रद्धेने आणि भावनेने करा. किंतु परंतु असा विचार जर केला की हा उपाय केल्यामुळे काय होणार आहे, माझ्याकडून ह्या उपायाने मला काही फायदा होईल का नाही, असा जर विचार केला तर आपल्याला त्या उपायाचा फायदा होत नसतो. जर आपण अगदी श्रद्धेने एखादा उपाय केला तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे, गोमित्र असेल तर गोमित्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे, उंबरठ्याच्या बाहेर अंगणामध्ये शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती सुद्धा शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन ते पुसून काढायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतात हे प्रत्येकाला माहीत आहे, परंतु आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्याला जर माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर एका वाटीमध्ये एक चम्मचभर हळद घ्यायची आहे. तुमच्याकडे जर गोमित्र असेल तर गोमित्र घ्या, गंगाजल असेल तर गंगाजल घ्या, दोन्हीपैकी एक घेतलं तरी चालेल. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर चंदन पावडर असेल तर ती सुद्धा टाकायची आहे, नसेल तर काही हरकत नाही, गोमित्र आणि हळद टाकायची आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला पेस्ट बनवून ती तुमच्या उंबरठ्याला, जसं आपण घरात सारवतो त्याच पद्धतीने उंबरठ्याला सारून द्यायची आहे. यानंतर त्या उंबरठ्याची तुम्हाला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला वाहायचे आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुमचं मुख्य दरवाजा आहे त्यावरती सुद्धा हळदीने एक स्वास्तिक काढायचं आहे. त्याला 4 बिंदू साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत आणि त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आता जे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपण केलेलं आहे त्यावरती तुम्हाला दोन्ही साईडला कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. स्वास्तिकला 4 बिंदू आणि साईडच्या 2 रेषा देऊन त्याची पूजा देखील तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, जे स्वास्तिक काढलेलं आहे त्याला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला 3 वातींची एक वात करून लावायची आहे. 2 वातींची एक वात नाही तर 3 वातींची एक वात करून लावायची आहे. त्या वातीला तुम्हाला हळद आणि कुंकू लावायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल ते घालायचं आहे, नसेल तर तेल घातलं तरी चालेल. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला चणा डाळ घ्यायची आहे, जी आपण पुरणपोळीसाठी वापरतो चणा डाळ, तर ती घ्यायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला आपण घरामध्ये जो प्रवेश करतो, आपल्या मुख्य दरवाजाकडे तोंड करून उभा राहिल्याच्या नंतर घरात प्रवेश करतो, आपली उजवी साईडला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हळदी कुंकवाच्या साह्याने कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जे अष्टलक्ष्मी आहेत तर त्यांचे नावाचं स्मरण करून अष्टलक्ष्मी ह्या तुम्हाला उंबरठ्यावरती काढायच्या आहेत, म्हणजे एक एक टिळा त्यांच्या नावाने तुम्हाला द्यायचा आहे. आता अष्टलक्ष्मीमध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, संतती लक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी,
वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी असे जे काही अष्टलक्ष्मीचे नावं आहेत त्यांचं स्मरण करत ते जे आहेत कुंकवाचे बोटं तुम्हाला ते उंबरठ्यावरती द्यायचे आहेत. त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुळशीचे 11 पाने घ्यायची आहेत. ती एका धाग्यामध्ये तुम्हाला बांधायची आहेत आणि ती जी माळ केलेली आहे तर ती तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला तुम्हाला अडकवायची आहे. असं जी माळ आपण मुख्य दरवाजावरती लावली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये एकदम हसत प्रवेश करत असते. तर पहा, आपल्या पूर्वजांकडे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीची माळ किंवा तुळस ही आपल्या दारात असते आणि आपल्या दारात तुळस असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही आणि म्हणूनच अशी तुळशीची माळ जी आहे तर ती आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर तुम्हाला अडकवायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करत नाही. आता पहा, ही तुळशीची माळ अडकवलेली आहे तर ती तुम्हाला 2 दिवसच तुमच्या घराच्या चौकटीवर ठेवायची आहे आणि त्यानंतर ती काढून टाकायची आहे. सुकल्यानंतर ती आपल्या दरवाजावरती तशीच ठेवायची नाही. जर आपण सुकल्यानंतर तशीच ठेवली तर त्यामध्ये जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते. त्यामुळे जोपर्यंत ती सुकी आहे म्हणजे ओली आहे तोपर्यंतच म्हणजे 2 दिवसच तुम्हाला ते पानं तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचे आहे. नंतर काढून टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जे काही दिव्याखाली चणा डाळ असेल तर ती तुम्हाला गाईला दुसऱ्या दिवशी खाऊ घालायची आहे. गाईला खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.